दर्शकांनो, अशा काही घटना असतात ज्या मनातून न निघणाऱ्या असतात, पोकळी न भरणारी असतात। अशीच घटना 26 नोव्हेंबर 2008 ला महाराष्ट्रातील मुंबईमध्ये घडली होती, ज्याचं संरक्षण करणारं पोलीस दलावर हल्ला करण्यात आलाय। अनेक पोलीस अधिकारी मुंबईच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी सापडले आणि त्यांच्याच त्या घटनेला 26 नोव्हेंबरच्या दिवशी तमाम भारतीय श्रद्धांजली वाहत असते। तशीच घटना अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा घडली आणि ती घटना मात्र महाराष्ट्रामध्ये हादरे देणारी होती। 27 नोव्हेंबर 2011 ची सकाळची ती घटना होती। या घटनेला आजही त्या कुटुंबातील संपूर्ण सदस्य विसरले नाहीत। घटना अतिशय विदारक होती। घरातील मुलगा, शाळकरी मुलगा शाळेत जात असताना 6 मुलांचा भीषण अपघातात अंत झाला। त्याच घटनेची पुन्हा आम्ही आठवण देण्याकरिता, प्रशासनाला जागा करण्याकरिता दरवर्षीचा तोच दिवस आठवणीकरिता आम्ही दाखल होत असतोय। हे दाखल झालेलं आहे अमरावती शहरातील नवसारी टी पॉइंटची या ठिकाणी। पुण्याच्या दर्शकांनो, आपल्या सर्वांच्या आठवणीकरिता तो 27 नोव्हेंबरच्या सकाळची 7:30 वाजताची घटना या अमरावती जिल्ह्याला न विसरणारी घटना आहे। प्रत्येकाच्या मनाला हेलकावणे देणारी, कंपनी निर्माण देणारी सुद्धा घटना याच नवसारी टी पॉइंटवर घडली। अनेक शाळेतील चिमुकले विद्यार्थी आईच्या हातापासून बनवलेला डब्बा, टिफिन यासोबतच आईने दिलेलं फराळ, बिस्किट असेल, पोळी असेल, भाजी असेल, यासोबतच चीज सुद्धा असेल, संपूर्ण तयारी करून ती मुले आपल्या स्कूल व्हॅन मध्ये बसली आणि शाळेत जात असताना शाळेत मात्र पोहोचली नाहीत। याच टी पॉइंट वर यशवंती महामंडळ, एसटी महामंडळच्या बसने जोरदार धडक दिली आणि त्या स्कूल व्हॅनच्या भीषण अपघातात 6 चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जागीच अंत झाला। अतिशय हेलकावणे आणि प्रत्येकाच्या मनाला वेदना देणारी ती 27 नोव्हेंबरची सकाळची घटना होती। ही घटना सर्वप्रथम सिटी न्यूजच्या प्रतिनिधीला माहित पडताच सिटी न्यूज प्रतिनिधी त्याच दिवशी दाखल झाले आणि हेच ते स्थळ आहेत ज्याला छोटस मंदिर बांधण्यात आलंय आणि याच मंदिर ठिकाणी मृतक मुलांचे आई वडील दरवर्षीप्रमाणे मुलांना श्रद्धांजली वाहण्याकरिता, मुलांच्या आठवणीकरिता याच ठिकाणी पूजा अर्चना करून मुलांना आईने दिलेला टिफिन, बिस्किट असेल, चिप्स असेल त्या ठिकाणी ठेवून त्यांना आठवण करून देतात। मात्र दर्शकांनो, पुनश्च आणखी एक घटना घडली। जे वडील मुलांच्या, दिवंगत मुलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी दाखल होत होते, त्या 2 वडिलांचा सुद्धा कालांतराने अंत झाला। ही घटना विसरल्या गेल्यासारखी नाहीत। मात्र या घटनेमध्ये 6 मुलांचा, विद्यार्थ्यांचा अंत होणे हे खरोखरच संपूर्ण अमरावती जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राला हादरे देणारी घटना आहे। तो दिवस अतिशय काळा दिवस ठरला गेलाय। ही घटना माहिती पडताच तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी मात्र तातडीने धाव घेतली आणि एक मात्र जिल्हाधिकारीने संपूर्ण यंत्रणा या कामाला लावली, स्वतःही धावले आणि या संपूर्ण मृतक विद्यार्थ्यांच्या परिवारांच्या दुःखात सुद्धा सहभागी झाले। आणि येथूनच जेव्हा मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना ॲम्ब्युलन्सद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नेण्यात आलंय, तो दिवस सुद्धा, तो वेळ सुद्धा अतिशय हादर देणार होती। त्या दिवशी प्रसार माध्यमातील संपूर्ण पत्रकारांच्या डोळ्यातील अश्रू बाहेर निघाले, पोलीस सुद्धा रडले, कारण तो दिवस आणि ते दृश्य प्रत्येकाच्या मनाला हेलकावून देणारी होती। प्रत्येक पत्रकारांच्या डोळ्यातून अश्रू वाहले। खरोखरच किती दुःखद घटना होती। आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रू बाहेर पडत होते आणि मोठा आकांत 27 नोव्हेंबरच्या दिवशी जिल्हा सामान्य रुग्णालयातही पाहायला आलेला। अमरावती हादरला गेलंय
आणि नक्कीच याच घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता शहर पोलीस आयुक्तालय, वाहतूक पोलीस विभागाने नक्कीच खबरदारी घेणं आवश्यक होतंय. मात्र खबरदारी घेतली होती का? नंतर सुद्धा या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन जागं झालं का? त्या घटनेकडे आपण सुद्धा लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. तत्कालीन पालकमंत्री मुंबईवरून तात्काळ अमरावतीच्या दिशेने रवाना झाले. राधा विखे पाटील आणि मुंबईची अतिशय महत्वाची बैठक त्यांनी त्या ठिकाणी सोडून मुंबईला दाखल झाले आणि त्यांनी सुद्धा या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. पत्रकार परिषदही सुद्धा घेतली. 1,00,000 रुपये नुकसान भरपाई म्हणजे त्यांना मृतकांच्या परिवारांना देण्याकरिता त्यांनी आश्वासन दिलंय. मात्र परिवारांच्या हातात खरोखरच 1,00,000ची रक्कम पोहोचलीच नाही. अनेक वर्ष निघून गेले, मात्र दिवस तो न विसरणार आहेत. दृश्य पाहू शकता, हाच तो घटनास्थळ आहे. एकीकडे वलगाव मार्गाकडे जाणारा मार्ग आणि दुसरीकडे अमरावती शहर इतवाराकडे जाणारा मार्ग, तर तिसरीकडे नवसारीच्या आपल्या बाजूला पाहता हा मार्ग महर्षी पब्लिक स्कूलकडे जाणारा हा मार्ग आहे. आणि याच घटनास्थळी यशवंती एसटी महामंडळच्या एसटीची आणि स्कूल व्हॅन मधल्या बसलेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या या व्हॅनला जोरदार धडक दिली आणि संपूर्ण 6 विद्यार्थ्यांचा जागीच अंत झाला. जगाचा निरोप त्यांनी त्या दिवशी घेतलाय. एकीकडे 26 नोव्हेंबर मुंबईच्या दिवशी त्या ठिकाणी पोलिसांनी सुरक्षिततेत असताना जगाचा निरोप घेतलाय. तर मात्र ज्या विद्यार्थ्यांनी आईच्या हातून टिफिन घेऊन शाळेच्या संपूर्ण पुस्तकांची व्यवस्थित बॅग मध्ये ठेवून शाळेमध्ये निघत असताना आणि या जगामध्ये आपलं पाऊल ठेवल्यानंतर संपूर्ण अभ्यास करण्याकरिता आणि पायावर उभं राहण्याकरिता ज्यांनी स्वप्न पाहिले होते ते विद्यार्थी आता दिसेनासे झालेले आहेत. खरोखरच या अमरावती जिल्ह्याला 6 विद्यार्थ्यांचा अंत होणे मोठे नुकसान झाल्याचं घटना आहे. दर्शकांनो, त्या घटनेला 13 वर्ष निघून गेलेले आहेत. 13 वर्षांनंतर खरोखरच वाहतूक पोलीस विभाग दक्ष झालेत का? 27 नोव्हेंबरला 6 विद्यार्थ्यांचा करुण अंत झाल्यानंतर पुनश्च कोणत्या स्कूल व्हॅनचा अपघात होऊ नये याकरिता वाहतूक पोलिसांनी खबरदारी घेतलीत का? विना परवाना असलेल्या, कागदपत्र नसलेल्या स्कूल व्हॅनची तपासणी केलीत का? ओव्हरशीट असलेल्या विद्यार्थ्यांना त्या वाहनामध्ये जाण्याची परवानगी दिलीत का? की पालक सुद्धा खबरदारी घेत आहेत का? हा गंभीर प्रश्न सिटीच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा पडत असेल. आणि नक्कीच आम्ही हीच आठवण देण्याकरिता, वाहतूक प्रशासनाला जागे करण्याकरिता, त्या घटनेची पुनरावृत्ती अमरावती शहरात होऊ नये याकरिता दरवर्षी 27 नोव्हेंबरच्या सकाळी याच ठिकाणी आम्ही दाखल होत असतो. पाहूया त्या घटनेनंतर आता 13 वर्ष तर उलटून गेलेले आहेत. पोलीस प्रशासन खरोखरच जागे झालेत का? या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस कर्मचारी दिसण्याचे झालेला आहे. दिसतच नाही असंही म्हणावं लागेल. कारण की घटना घडते, काही दिवस शोक व्यक्त केला जातोय, पोलीस बांधव सुद्धा खबरदारी घेतात, वाहतूक पोलिसांची ड्युटी लागतंय. मात्र काही दिवसानंतर तो दिवस लोप पावत असतो आणि पुनश्च वेगवेगळ्या मार्गाने आपली ड्युटी बजावत असतात. एकही पोलीस कर्मचारी दिसत नाही. तर रस्त्याच्या पाहू शकताय, अतिशय वर्दळीचा हा मार्ग आहे आणि दुतर्फा ट्रक सुद्धा पार्किंग करण्यात आलेले आहेत. नियमाचे खरोखर पालन करीत आहेत का हे दिसून येत नाही. याच घटनेनंतर पुनरावृत्ती त्या घटनेची होण्याची शक्यता सुद्धा आता दाट शक्यता दिसून येत आहे. जड वाहने याच मार्गावरून जात असतात. आपण पाहू शकता मिक्सर ट्रक सुद्धा आणि त्या पलीकडे मागोमाग अनेक ट्रकांची वाहतूक या मार्गावर होत आहे. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी या पोस्टवर लावण्यात आली नाहीत का हे सुद्धा प्रश्न आता मोठा निर्माण होत आहे. एकही वाहतूक पोलीस कर्मचारी या महत्वाच्या फिक्स पॉइंटवर ड्युटी बजावणे अतिशय गरजेचे असताना एकही पोलीस कर्मचारी दिसून येत नाही. की पुन्हा या ठिकाणी मोठा अपघात घडेल का? की पुनश्च 13 वर्षापूर्वीची 27 नोव्हेंबरच्या सकाळची घटनेची पुनरावृत्ती होणार का? पोलीस प्रशासन जागे होणार का? पालक सुद्धा
जागा होईल का, हा एक सुद्धा सिडूच्या पतीने थेट प्रश्न निर्माण होत आहेत। आणि दर्शकांना नक्कीच आपणास सुद्धा आवाहन की आपल्या मुलांना, आपण ज्या मुलांना मोठ्या जबाबदारीने त्यांचं पालन करतोय, शाळेच्या मार्गावर त्यांना दाखल करत असतोय, स्कूल व्हॅन सुद्धा आपण तपासणी करीत असतात का, नियमाचे पालन करीत आहेत का, हे सुद्धा आपण खबरदारी घेणे अतिशय गरजेचं आहे। पोलीस वाहतूक विभागाला सुद्धा आवाहन की या भीषण अपघातस्थळी आपण सुद्धा महत्वाची कामगिरी बजावणे गरजेचे आहे। संपूर्ण नियमावलीचे पालन केलेत का, हे सुद्धा आपण आता मोहीम राबवणे गरजेचे आहे। नाहीतर त्या 27 नोव्हेंबरच्या 6 विद्यार्थ्यांचा अंत झाला, ती पुनरावृत्ती कोणत्या विद्यार्थ्यावर येऊ नये, हे सुद्धा आपण सुद्धा दक्ष होणे अतिशय गरजेचे आहे।